नमस्कार मंडळी. मी विनोद चिखले. तर आपल्या विनोदी विनोद ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या माहिती आहे आपल्या कोकणामध्ये खूप सारी नारळाची आणि सुपाऱ्यांची झाडं आहेत. तर आपण पाहणार आहोत नारळाच्या झाडापासून आपल्याला वेगवेगळे फायदे आहेत, आपल्याला माहीतच आहेत. तरीसुद्धा आजच्या आपण व्हिडिओतून पाहणार आहोत नारळाच्या झाडापासून आपण झाडू म्हणजे केरसुणी बनवणार आहोत. तर पाहूया मित्रांनो, कशा पद्धतीने कशा प्रकारे केरसुणी बनवली जाते. तर आज मी आता बनवणार आहे, घरी आपल्याला वापरायसाठी लागणार आहे. तर मित्रांनो, बोललो आपण एक छोटासा व्हिडिओ बनवूया जेणेकरून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. तर चला मित्रांनो, आपण पाहूया. आपण कोकणातले असाल तर आपल्याला नक्कीच माहीत असेल, आणि जर तुम्ही इतर भागातून पाहत असाल तरीसुद्धा तुम्हाला ही माहिती मिळणार आहे. तर नक्कीच मित्रांनो, आपल्या व्हिडिओतून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल. चला पाहूया आपण. विरू विरू विरू, हा बघा आपला मोती विरू. सेकंड सेकंड बघा बघा कसं अंगाजवळ खेळायला येतंय. विरू कशी शेपटी आलते. हे बघा, हे आपलं एक छोटंसं नारळाचं झाड आहे, आणि ही जी पानं आहेत म्हणजे पाती आहेत, त्यामध्ये जे लाकूड आहे त्याचे आपण हीर काढलेले आहेत. तर पाहूया, आणि त्याच्यात आपण झाडू मित्रांनो आपण पाहू शकतो. आता हे आपण हीर घेतलेत, तर अगदी सुकून वाळवून आपण हे बांधून ठेवलेले आहेत. तर आता हे आपण सोडून या. तर मित्रांनो, मी आता अंगणामध्ये बसलोय झाडू बांधायला, आणि बघतोय आपण आपल्याला लागणारं साहित्य काय आहे. एक पाट घेतलाय बसायसाठी, आणि पुढ्यात आहे साकटेल म्हणजे आपल्या हीर सारखे करायला लागतील. हे आहेत माडाच्या झापांचे हीर. एक घेतलाय सुंब, आणि आहे सोबत कोयते. आणि आता आपण कामाला सुरुवात करूया. तर म्हणजे आता मी सुरुवात केलेली आहे. आता हे जे हीर आहेत ते मी शॉर्टिंग करून घेतो. जे लहान आहेत ते बाजूला करण्याकरता मी आता ह्यांच्या शेंडी धरलेली आहे, आणि झटकून बाजूला करतो, म्हणजे जेणेकरून आपली जी केरसुनी होणार आहे ती उत्तम दर्जाची होईल. चला तर मग पाहूया. आता सुरुवात तर केलेली आहे. सुंब घेतलाय, आणि आता मी पूर्णपणे त्याला झाडूला लपेटून घेणार आहे, म्हणजे हिराना एकत्र बांधून घ्यायचं आहे घट्ट एकदम. कसं घट्ट आवळून धरतोय. आता आवळून झालेले आहेत. बघा, मोठी पण आलाय आपल्याला मदत करायला, आपल्यासोबत कसं एकदम खेळतोय. मांडीवरून बघला बघा. त्याला आपण बाजूला ठेवूया, आपण आधी काम करूया. तो बघा ऐकत नाही तरी पण खेळायच्या मूडमध्ये. आता आपण ते हीर आहेत ते बांधलेले ठोकून टाईट करून घेऊया, जे खराब आहेत. बघतोय आपण खराब आहेत ते आपण तसे कट मारून घेतलेत. आणि आता झाडू फिट होण्यासाठी, हीर एकदम टाईट होण्यासाठी आपण ठोकून एकदम फिट करून घेतोय. चला तर मग आता आपण झाडूला पसरवून घेऊया. जसा मोराचा पिसारा फुलवलेला असतो तसे आपण झाडूला आता फुलवूया. एकदम मस्तपैकी एकदम रुबाबदार दिसली पाहिजे ना आपली झाडू. पोतीच्या टोपीने हीर बाजूला करतोय एकदम आपल्या पाहिजे तसे. त्यामधून सुंब टाकून खेचून एकदम टाईट करून घेतोय. त्या पायाला भेटतोयच.
तर मित्रांनो, आता आपण बघतोय शेंडीकडून पिसारा तर फुलवला आपण. आता बुंद्याकडून पण आपण त्याचं पिसारा फुलवूया, जेणेकरून झाडूतून हीर निघणार नाहीत आणि दिसायला पण छान दिसेल आणि झाडू पण कशी पसरून राहते. त्यासाठी आपण हे करतोय. आणि पिंटूला मोठी आपल्या बाजूला येऊन बसलेला आपल्याला दिसते. बघा आपली झाडे तयार होत आलेली आहे. थोडंच काम बाकी राहिलंय. मित्रांनो, पाहू शकतो आपली जवळजवळ झाडू आता बांधून झालेली आहे. या रुपयासाठी आपण केलेलं आहे. आणि हे जे आता शेपटं राहिलं आहे ते आपण कापून टाकूया. तर मित्रांनो, आता आपण बघतोय आपली छान प्रकारे अशी ही केरसुनी झाडू तयार करून झालेली आहे नारळाच्या झाडापासून. तर पाहूया आता. आपण पाहू शकतो अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला केर सुद्धा काढताना येते. आता मोठी दिसते व्यवस्थित. तर मित्रांनो, पाहिली आज आपण नारळाच्या झाडापासून ही केरसुनी तयार केली. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहणार आहोत आपल्या विनोदी विनोद ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला पुन्हा लवकरच भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.